नालायक शब्द से थाने जिले का राजनीतिक सियासी पारा बड़ी तेजी से गर्माता जा रहा है। इसी नालायक शब्द को लेकर अब राजनीतिक दलों के बीच शाब्दिक युद्ध शुरू हो चुका है। बता दें कि कार्यक्रम के दौरान वन मंत्री गणेश नाइक ने बिना किसी का नाम लिए तीखा व्यंग कसते हुए कहा था कि अगर नालायक लोगों के हाथों में नवी मुंबई महानगर पालिका की सत्ता चली गई तो इस शहर का बर्बाद होना तय है। गणेश नाइक के इस वक्तव्य के बाद गणेश नाइक को टारगेट करना शुरू कर दिया। इसी मुद्दे को लेकर जब थाने में आयोजित जनता दरबार में थाने जिला के कद्दावर नेता गणेश नाइक से पत्रकारों ने सवाल किया तो उन्होंने अपने चित परिचित लहजे में नालायक शब्द का अर्थ और इस शब्द का इस्तेमाल क्यों किया जाता है इसका खुलासा किया। आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता जो लायक नाही तो नालायक, म्हणजे त्याच्यामध्ये आता उद्या गणेश नाईकने जर आपले कर्तव्य पूर्ण नाही पाळले तर त्या पदाला तो लायक नाही, म्हणजे काय त्या पदासाठी तो नालायक आहे। बता दें कि कोरोना काल से गणेश नाइक ने नवी मुंबई में पानी चोरी, दवा चोरी, इंजेक्शन चोरी और ऑक्सीजन चोरी का मुद्दा बड़ी ही प्रखरता के साथ उठाया था। ऐसे में गणेश नाइक द्वारा हालिया बयान को जायज ठहराते हुए अपने नेता के बचाव में भाजपा भी अब सियासी युद्ध में उतर चुकी है। जर हे शहर ज्या दृष्टिकोनातून उभारलं गेलंय, सस्टेनेबल सिटी म्हणून या संपूर्ण देशाने राहण्याजोगं शहर म्हणून मानांकन दिलेलं आहे, या शहराला कुठेतरी अडचणी आणण्याचा जो प्रयत्न होतोय त्या विचारसरणीला लायक विचारसरणी नाही तर नालायक विचारसरणी हे जे संबोधलंय हे कोणी स्वतःला लावून घेऊ नये। मी आमच्या नेतृत्वावर टीका करणारा प्रत्येकाला आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आपण या शहराचा एक भाग आहात। महायुती म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आपण या शहराचा विकास करतोय। या विकासाच्या विरोधात कोणी येत असेल त्या वृत्तीला आम्ही नालायक म्हणले। आम्ही आपल्या माध्यमातून थोडक्यात हे सांगू इच्छितो की आमच्या शहराच्या कंपॅरिझनमध्ये आसपासच्या कुठल्याही शहरानं कधी सुद्धा चर्चेला बसावं आमचं ओपन म्हणजे आव्हान आहे। जागा सुद्धा तुमची, वेळ सुद्धा तुमची आणि आमच्या नवी मुंबईच्या शहराच्या दृष्टिकोनातून कंपेअर टू तुमचं शहर कुठलंही शहर तुमचं या बसा, आम्ही तयार आहोत चर्चेला। त्यामुळे आमच्या शहराच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्यात अडथळा घालू नका, या शहराचं वाटोळं करू नका, हेच तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगायचं। आदरणीय दादा शहराचा विकास त्याबरोबर बघतायत, जनतेचा सर्वसामान्यांचा फायदा झाला पाहिजे, त्याबरोबर शहराचं जे नियोजनबद्ध आपलं कार्य चालू आहे तेही बरोबर झालं पाहिजे हेच ते म्हणतायत। ह्याचा चुकीचं काय बोलले ते? हे एवढ्या मोठ्या नेतृत्वाने ज्यांनी स्वतःचं सर्व काही या शहराला दिलेलं आहे, एवढ्या विजनरी लीडरच्या वरती आरोप करतायत। जेव्हा पूर्ण देशभरातून लोक येऊन नावाजतात, जगभरातली लोक ह्या शहरामध्ये बघायला येतात काय काय डेव्हलपमेंट झाले तिकडे, त्या शहराच्या नेतृत्वाला तुम्ही काही बोलता? आम्ही हे खपवून घेणार नाहीये आणि अजिबात खपवून घेणार नाहीये। इथले सुजान नागरिक आहेत, बाहेरून आलेली लोक आहेत, तीही म्हणतात की आम्ही दुसऱ्या शहरातून आलेलो आहेत, दिल्लीवरून येतात, बँगलोरवरून, पुण्यावरून, मोठ्या मोठ्या शहरातून येणारी लोक इथे राहतात आणि काय म्हणतात याच्यासारखं सुंदर शहर कुठलं नाहीये। वन मंत्री गणेश नाइक और उनके समर्थकों ने एक तीर से कई निशाने किए हैं, जिससे ये तो तय है कि आने वाले दिनों में ये शाब्दिक युद्ध नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के राजनीतिक समीकरणों पर गहरा असर जरूर डालेगा। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।